विमान अपघातात अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला। एक अशी घटना घडली जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलं होतं। पण या विमान अपघाताच्या शेवटच्या 10 सेकंदात नेमकं काय घडलं, अशी काय गुपित माहिती समोर आली। विमान कोसळण्याच्या शेवटच्या 10 सेकंदाची एक अशी रेकॉर्डिंग या ठिकाणी आता समोर आली, ज्याने या अपघाताचं खरं कारण या ठिकाणी उघड केलेलं आहे। विमानाच्या शेवटच्या 10 सेकंदात काय बोलणं सुरू होतं, काय संवाद सुरू होता, शेवटचा कॉल कुठे झाला, सगळी रेकॉर्डिंग आता उघड झालेली आहे। बारामतीमध्ये 28 जानेवारी रोजी 8:45 एक भीषण अपघात घडला होता। विमानाचा अपघात घडल्याची बातमी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली, ज्यात अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाला। आता ही बातमी आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोक या ठिकाणी व्यक्त केला जात होता। आता यूट्यूबवर बातम्या देखील फिरत होत्या, टीव्हीवर देखील बातम्या फिरत होत्या, सगळीकडे वेगवेगळी कारणे सांगितली जात होती। पण हे सगळं कारण खोटे ठरले। आतापर्यंत जे काही टीव्हीवर तुम्ही बघितलं, जे सोशल मीडियावर बघितलं, ते सगळं आता खोटं ठरलेलं आहे की विमानाच्या आतली 10 सेकंदाची अशी रेकॉर्डिंग जी आता बाहेर आली, जिनं सगळं या ठिकाणी गुपित या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे, ज्यामध्ये वैमानिकचा शेवटचा संदेश रेकॉर्ड झालेला आहे। नेमकं कोण कोण आलं, काय काय बोलत होतं, कोणता फोन झाला, त्या विमानात काय गुपितपणे चर्चा सुरू होती, की नेमका काय संदेश दिला आणि ज्यामुळे हे प्रकरण घडलं, आता सगळंच बाहेर या ठिकाणी आलेलं आहे। 28 तारखेला घटना घडली, 29 तारखेला पाहायला गेलं तर अंत्यविधी पार पडत असतानाच ही धक्कादायक रेकॉर्डिंग आता बाहेर आलेली आहे। आता विमानाच्या आतमध्ये जे काही घडलं ते कोणालाच माहीत नव्हतं, त्यांची कोणालाच कल्पना नव्हती। एक अशी गुप्त कॉल रेकॉर्डिंग जी आत्तापर्यंत या ठिकाणी दाबून ठेवली होती, ती कोणालाही माहीत नव्हती, ज्यामुळे या प्रकरणाचं सत्य आता अखेर या ठिकाणी प्रकाशात आलेलं आहे। बघा, अपघात झाल्यानंतर DGCA भारतीय संस्थेने विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेऊन या ठिकाणी तपासणी केली असावी। सुरुवातीला अशी प्राथमिक देखील कारणं देण्यात आली होती की वैमानिकाला धावपेटी दिसली नाही, पहिला प्रयत्न फसला, पण दुसऱ्या प्रयत्नातनं काळानं या ठिकाणी अखेर घाला घातला। पण प्रत्येकाला प्रश्न पडला होता की विमानात स्फोट होण्यापूर्वी त्या विमानाच्या आतमध्ये नेमकं काय सुरू होतं, वैमानिकांनी नेमकं असा काय संदेश एकमेकाला दिला, तो शेवटच्या क्षणी या ठिकाणी काय खोले ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे। आता अनेकांना हे प्रश्न देखील पडलेला आहे। सुरुवातीला सांगितलं की वातावरणात काहीतरी प्रॉब्लेम झाला असे होता, त्यामुळे विमान उतरवता आलं नाही, म्हणून हे क्रॅश लँडिंग या ठिकाणी झालं। पण विमान चालकाने एअर ट्रॅफिकला कंट्रोलला जो शेवटचा संदेश दिला होता, त्या रेकॉर्डिंगमध्ये काय आलं ते सगळं आता या ठिकाणी अखेर उघड झालेलं आहे। आता या खरंच पाहायला गेलं तर विमान अपघातात नेमकं कोणाची चूक होती, वैमानिकाची चूक होती की विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला होता, तिसरंच काहीतरी कारण या ठिकाणी शिजत होतं। नेमकं काय झालं होतं त्या 10 सेकंदाच्या रेकॉर्डिंगमुळे, ज्यामुळे सगळे अंदाज या ठिकाणी फेल ठरले आहेत आणि सगळ्या बातम्या देखील खोट्या ठरलेल्या आहेत। कालपर्यंत जे पाहिलं ते सगळं आता अखेर या ठिकाणी खोटं ठरलेलं आहे। मग नेमकं काय सत्य आहे त्या 10 सेकंदाच्या रेकॉर्डिंगमध्ये, चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। दिवस होता 28 जानेवारीचा, वेळ होती 8:45 बारामतीमध्ये एक विमान अपघात झाला आणि या विमान अपघातामध्ये अजितदादा असण्याची बातमी देखील समोर आली। सुरुवातीला सांगितलं प्रकृती अतिशय नाजूक आहे, आता हॉस्पिटलमध्ये नेले, पण लगेच मृत्यूची बातमी देखील समोर आली। आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडला होता की राजकीय नेत्यासाठी असणाऱ्या अतिशय सुरक्षित विमानाचा स्फोट कसा काय होतो, मग काय नेमकं यामागे कारण आहे। अतिशय अत्याधुनिक कंपनीचं विमान, त्यामध्ये अतिशय अनुभवी असणारे 2 पायलट बसलेले असताना देखील हा अपघात कसा काय झाला, कालपर्यंत याची वेगळी देखील चर्चा या ठिकाणी सुरू होती। कारण देखील टीव्हीवर देखील चर्चा दाखवली जात होती, सोशल मीडियावरती वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे कारण देखील सांगितली जात होती। कोणी म्हणत होतं वातावरणामध्ये खराबी होती, कोणी म्हणत होते पाहायला गेलं तर पहिला अटेम्प्ट चुकण्यात आला होता, तो फेल गेला, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये विमानाच्या त्या ठिकाणी अपघात झाला असं देखील सांगितलं जात होतं। पण खरी माहिती या ठिकाणी रेकॉर्डिंग, ज्या विमानाच्या आतमध्ये एक बॉक्स असतो त्यामध्ये रेकॉर्डिंग त्या ठिकाणी झालेलं आहे आणि विमानाच्या आतमधले संवाद काय चालू होतं ते सगळं आता या ठिकाणी समोर येणार होतं। विमानाच्या लाईव्ह ट्रॅकिंग करणाऱ्या फ्लाईट ड्रायव्हरने अजितदादाच्या विमानाच्या अपघाताविषयी जी माहिती दिली, त्यावरून एक वेगळाच धक्कादायक या ठिकाणी सत्य समोर आलेलं आहे। ही घटना काल घडली, त्यानंतर DGCAचं एक पथक तिथे दाखल झालं। आता DGCAच्या पथकाने प्राथमिक चाचणी केली, प्राथमिक पाहणी करून त्याला पंतप्रधान देखील या ठिकाणी आदेश दिले होते, सखोल चौकशी करा। आता त्या चौकशीमध्ये त्यांनी चौकशी करत असताना सगळ्यात पहिला जो अंदाज समोर आला, ज्याने या प्रकरणाची दिशाच पलटायला सुरुवात केली होती। आता खरं तर ती रेकॉर्डिंग बाहेर येणं अजून बाकी होतं, पण पहिला जो अंदाज व्यक्त करण्यात आला तो अंदाज अतिशय धक्कादायक होता। पहिला अंदाज या ठिकाणी सांगण्यात आला तो म्हणजे हे विमान बारामतीच्या विमानतळाच्या परिसरात आल्यानंतर नेमकं का कोसळलं, वैमानिकाला लँडिंगचा क्लिअरन्स मिळाल्यानंतर
लँडिंगचा पहिला प्रयत्न पण तो यशस्वी का ठरला नाही? सुरुवातीला स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की धावपट्टी स्पष्ट दिसत नाही. हा संपर्क साधारण 8:48 झाला होता. पण यानंतरचे 25 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे ठरणार होते. पहिला संपर्क बारामतीच्या एअरपोर्टच्या कंट्रोलला झाला होता, तो म्हणजे 8:18. पुढचे 25 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे ठरणार होते. वैमानिक दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न करणार होता. दुसऱ्यांदा प्रयत्न करत असताना त्यांच्यामध्ये झालेला संवाद काय, विमानाच्या आतमध्ये नेमकं काय सुरू होतं, शेवटचा कॉल कशा पद्धतीने झाला, संदेश दिला गेला, पण शेवटच्या क्षणी विमानात काय बोललं जात होतं आणि काय धक्कादायक माहिती या ठिकाणी समोर येणार होती, हे सगळं आता या ठिकाणी उघड होणार आहे. आता वैमानिकांना देखील सुरुवातीला सांगण्यात आलं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 28 जानेवारी 2026 मुंबईवरून हे विमान या ठिकाणी 8 वाजता निघालं होतं. तिथून ते निघालं ते साधारण 20 ते 25 मिनिटाच्या अंतरामध्ये हे बारामध्ये पोहोचणार होतं. पण विमान अतिशय अत्याधुनिक होतं. साधारणपणे 850 किलोमीटर प्रति तास इतका वेगाने हे विमान बारामतीच्या दिशेने निघालं होतं. विमान जेव्हा पुण्याच्या साधारणपणे एअरच्या अंदाजामध्ये ज्यावेळेस गेलं त्यावेळेस त्या ज्याच्यामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा जो संपर्क झाला तिथे जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी घटनाक्रम प्रश्न केला. ते म्हणाले, सकाळी 8:18 पहिल्यांदा संपर्क झाला तेव्हा विमान बारामतीपासून 30 नॉटिकल माइल्स अंतरावर होतं. त्यानंतर विमानाला पुणे अप्रोचमधून रिलीज करण्यात आलं आणि पहिला संपर्क हा होता का हा पहिला कॉल होता. पण विमान पडण्याच्या आधीच्या शेवटच्या 10 सेकंदाची जी काही रेकॉर्डिंग होती त्याच्यामध्ये काय झालं याची कल्पना देखील अजूनपर्यंत कुठेच नव्हती. ती वर या ठिकाणी सांगितली जात होती. पण कालपर्यंत अफवा देखील वेगळ्याच पसरल्या होत्या. पण कोणी म्हणत होतं काहीतरी वेगळंच कारण आहे, जर कोणी म्हणत होतं हात घातपातच आहे, तर कोणी काहीतरी वेगळं सांगत होतं. पण जो अहवाल आलाय त्या अहवालामध्ये जी रेकॉर्डिंग आली तर या अहवालानुसार सांगितलं गेलंय की वैमानिकांना सांगण्यात आलं होतं की वारा जास्त नाही आणि दृश्यमानता म्हणजेच व्हिजिबिलिटी साधारणपणे 3000 मीटरपर्यंत आहे. त्यानंतर व्हिज्युअल वेंजर कंडिशन म्हणजेच लँडिंग करण्याचा सल्ला या ठिकाणी देण्यात आला होता. पण ज्यावेळेस वारा जास्त नव्हता आणि जे काय दिसण्याची जी काही लांबी आहे म्हणजे जिथपर्यंत आपण दिसू शकतो ती मीटर पाहिले तर 3000 मीटरपर्यंत आपल्याला दिसू शकते. सगळ्यात हा पहिला अतिशय चांगला रिपोर्ट होता. पण आज सकाळी महत्त्वाचा रिपोर्ट आला तो म्हणजे कालपर्यंत या ठिकाणी गोष्टी कुठेच माहिती नव्हत्या. पण खरं कारण अजून देखील उघड होणं बाकी होतं. कारण त्या रेकॉर्डिंगमधले शेवटचे शब्द जे होते त्या सगळे या प्रकरणाचा खुलासा करणार होते. विमान लँडिंग करण्याचा सल्ला या ठिकाणी देण्यात आला होता. त्यानंतर विमानचे रनवे 11 वर या ठिकाणी अप्रोच घेतल्याची माहिती दिली आणि थोड्याच वेळात वैमानिकाकडून पहिला संदेश देण्यात आला, रनवे दिसत नाही. आता रेकॉर्डिंगमध्ये पहिले 3 शब्द होते, रनवे दिसत नाही. मग त्यानंतर पहिला प्रयत्न केला. त्यानंतर पाहिलं तर गो राऊंड म्हणजेच रनवे न दिसल्यास लँड न करता पुन्हा हवेत गिरकी घेणे याला टेक्निकल भाषेत गो अराउंड म्हणतात. आता तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी विमान गिरट्या घालताना देखील पाहिलं. आता गो अराउंड केल्यानंतर विमानांना जे वैमानिकांना पुन्हा कळून आलं वारा शांत झालाय, तुम्ही आता उतरू शकता. आता काही सेकंदानंतर रनवे दिसू लागला असा संदेश देखील वैमानिकाकडून या ठिकाणी आल्याचा संदेश मिळाला. दुसरं वाक्य होतं, आता रनवे दिसू लागला. पहिलं वाक्य रनवे दिसत नाही, दुसरं वाक्य रनवे आता दिसू लागलाय. आता दुसऱ्यांदा उतरण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्याच वेळेस ही घटना घडणार होती. पण त्याच्या आधी काही सेकंदात शेवटचे शब्द रेकॉर्डवर येणार होते. सकाळी 8:44 ATCला रनवे 11 थ्रेड शोल्डर जवळच्या आसपास तिथे त्यांना उतरण्याची परवानगी दिली. साधारणपणे दुसरा जो लँडिंग करण्याचा क्लिअरन्स मिळाला होता तो म्हणजे 8:43 क्लिअरन्स मिळाला. पण ज्यावेळेस ही लँडिंग करत असताना ज्यावेळेस दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला वैमानिकाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ओ शिट हा फक्त एक शब्द त्यांच्या या ठिकाणी आला आहे. ओ शिट म्हणजे काहीतरी भयानक घडलेलं आहे, आता हा अपघात होत आहे अशा प्रकारची भीती या ठिकाणी व्यक्त करणारा एक शब्द त्या ठिकाणी रेकॉर्डवर झाला. आणि पुढील 8:45 काही क्षणातच विमानतळावरून आगीचे लोट दिसायला सुरुवात झाली. आता DGCने ही सुरुवातीला त्या माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि शेजारील एका पेट्रोल पंपाचे जे काही CCTV कॅमेऱ्यामध्ये देखील हा विमान पडताना त्या ठिकाणी दिसलेला आहे. आता खरं याच्यावर खूप सारे प्रश्न देखील निर्माण होत आहेत की नेत्याच्या सुरक्षितेवर त्या ठिकाणी जे विमान पाठवले जातात त्याचं खरंच चेकिंग व्यवस्थित होते का, वैमानिक ते अत्यंत प्रशिक्षित तरी देखील होते का, तरी आता जे वैमानिक प्रशिक्षित आहेत तरी देखील ही अशी घटना का घडली, अशा घटना का घडत गेल्या, तर त्या विमान कंपनीवर देखील आता दावा केला जातोय की विमान कंपनी देखील खराब आहे आणि या विमान कंपनीचे इटलीमध्ये, कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये देखील प्रचंड अपघात घडले होते. मग इतके सदोष विमान त्या ठिकाणी मोठ्या नेत्याच्या याच्यासाठी का दिले गेले हे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आता DGCA याच्यावर डिटेल रिपोर्ट देणार आहे.
त्यानंतर त्या ठिकाणी नवीन आपल्याला माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे। तर अशाच माहितीसाठी तुम्हाला जे काय आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। पुन्हा एकदा अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये आपले 2 शब्द त्या ठिकाणी व्यक्त करू शकता। चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला देखील तुम्ही विसरू नका। धन्यवाद।